पुढे काय आमचे कामं काय झाले नाही आजपर्यंत निवडून दिलेलो तर काय आमदार साहेबांनी फक्त एक पोतं नारळ फोडलं रोडला का रोड झाले नाही। पाठीमागे आमदार लोकांनी एक पोतं नारळ फोडलं रोड करतो म्हणून उद्घाटन केलं पण रोड काय केलं नाही 5 वर्ष असंच निघून गेले। यांचं खात्री बघू परत मधुकरराव चव्हाण साहेबाला पण निवडून दिलं आपल्या रस्त्याचं काम वगैरे नाही काय केलं परत आपलं लय कामं लय पेंडिंग मध्ये आहेत तांड्यासाठी रस्ता नाही किंवा लय सुविधा नाही ते शाळेसाठी पण म्हणलं तरी 80 ते 90% तर आमचा भरोसा त्यांच्यावर आहे। हो करूया की सर काय त्यांना वेळीवर करून बघूया। बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार। नमस्कार, मी हुकमत मुलानी सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती मी तुम्हाला दररोज घेऊन एक वेगळा विषय घेऊन येत असतो। आज एक हटके विषय तुळजापूर विधानसभेमध्ये अपक्ष उमेदवार अण्णासाहेब दराडे जे आहेत ते आता सध्या गावभेटी करतात आणि ते अपक्ष उमेदवारी लढवणार आहेत। म्हणजे विधानसभा येणार आहे तुळजापूर महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक काही दिवसामध्ये लागणार आहे आणि त्याची पूर्वतयारी म्हणून अण्णासाहेब दराडे जे आहेत ते अपक्ष उमेदवार म्हणून गावभेटी करतात। संपूर्ण तुळजापूर विधानसभा मतदारसंघ जो आहे तो मतदारसंघ अख्खा पिंजून काढणार आहे ते। मी आता इथं एका त्या विधानसभेची जी तयारी सुरू आहे त्यांची ज्या गावाला भेट दिली त्यांनी त्या गावात मी तुळजापूर तालुक्यात एक गाव आहे हांगरगा परिसरामध्ये त्यांचं गाव आहे आणि तांडा आहे तांडा वस्ती आहे त्या तांडा वस्तीवर त्यांनी सदिच्छा भेट दिलेली आहे। एवढंच नाही तर त्या ज्या लोकांना भेट दिली त्या गावामध्ये त्यांनी स्टॅम्प पेपर दिले म्हणजे वचननामा त्या स्टॅम्प पेपरवर काय लिहिलंय इथं बघूया आपण। मात्र इकडे हा पण एक चित्ररथ आहे मी तुम्हाला याच्या अगोदर दाखवला होता एक चित्ररथ तयार केला आहे सर्व त्यांच्या मित्र कंपनीने हे सर्व तयार केले आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये ते वेगवेगळ्या गावात आता दौरे करतात। मी ज्या गावात दौरा केला त्यांनी ज्या गावात गाव भेट केली मी तुम्हाला त्याच गावात आहे आणि इथं त्यांना काही स्टॅम्प दिलाय त्या मामांना जवळून दाखवा कॅमेरा की इथं स्टॅम्प पेपरवर त्यांनी एक घोषणापत्र लिहून दिलेलं आहे त्यांनी। आता नेमकं ह्यांना पण दिलं किती दिले स्टॅम्प 3 दिलेत का बघा इथं तीन स्टॅम्प इथं या गावामध्ये दिलेत त्यांनी आणि स्टॅम्प घेतलेले कशाचा स्टॅम्प आहे निवडणुकीचं काय काय आता इथं कोण आलं होतं कोण आलं होतं दराडे साहेब। बरं काय म्हणले अण्णासाहेब दराडे। बरं बघा यांना माहिती आहे अण्णासाहेब दराडे नाव बी माहिती आहे तुम्हाला पण काय वाटलं बरं तुम्हाला त्याच्यासोबत बैठक घेतली काय वाटतं बरं एकंदरीत पूर्वी तुमच्या गावचा काय विकास झाला का त्यांनी काय बोलले तुम्हाला आणि आता स्टॅम्प दिला तुम्हाला त्यांना निवडून दिल्यानंतर आम्ही तुमच्या तांड्याचा विकास करू म्हणून शब्द दिलेला आहे शेवालालचं शेवाने वचन दिलेलं आहे आमच्या आता स्टॅम्प दिलेला आहे। गाव कोणतं आहे पण इंदिरानगर नळ हांगरगा इंदिरानगर। बरं म्हणजे मी बरोबर बोललो की हांगरगाव आहे तांडा आहे ना हा तांडा वस्ती आहे हा। बरं मग पुढे काय आमचे कामं काय झाले नाही आजपर्यंत निवडून दिलेलो तर काय आमदार साहेबांनी फक्त एक पोतं नारळ फोडलं रोडला का रोड झाले नाही। काय म्हणले रोड झाले नाही एक पोतं नारळ फोडलो आम्ही। पाठीमागे आमदार लोकांनी एक पोतं नारळ फोडलं रोड करतो म्हणून उद्घाटन केलं पण रोड काय केलं नाही 5 वर्ष असंच निघून गेले। यांचं खात्री बघू आता ह्यांना तिकीट मिळणार नाही अपक्ष म्हणून उभारले तेव्हा काय होईल बरं अपक्ष उभारल्यावर देतील अपक्ष म्हणजे तिकीट मिळालं खात्रीचा माणूस राहत होतो म्हणलो। मग आता अपक्ष आहेत किती अपक्ष आले तर बघू आम्ही काय एकदा बोलला हे आता जे बोलले त्या भाषणावरून आपण का तर सरकारी करू त्यांना जरूर जरूर करणार सहकार्य कोणाला साहेबाला का बरं अण्णा साहेबाला त्यांनी आश्वासन दिले आम्हाला तर ह्याच्याबद्दल आम्ही त्यांचं सहकार्य करू। काय दिलं आश्वासन आश्वासन म्हटलं तर तुमचं सगळे काम करता का पोरं शाळेला जात नाही शाळेची सोयी करता आरोग्याची सोयी करता हे भाषा जे बोलले ते पुरवठा करतो का एवढी बरं बघू त्यांची काय शाळा पुरवठा करतो आपला रोड करून देतो म्हणले एवढं केलं तर बस आम्हाला। काय नाव आहे तुमचं हरिकुमार राठोड। तुमचं आमचं बासुदीन पवार। काय करतात पोरं तुमचे काही बी नाही मजुरी करते माझे पोरं हे काम करते ते। बरं आता मला सांगा इथं तुम्ही त्यांचं भाषण ऐकल्यानंतर आता काय काय वाटलं बरं तुम्हाला चांगलं वाटलं काय बोलले ते निवडून द्या हे मागाचे लोक हे झाले ते निवडून द्या तुमचं सहकार्य कुठला अडचण पडेल ते आम्ही दूर करू म्हणून त्यांनी आम्हाला आश्वासन दिले एवढ्यासाठी आम्ही अभिनंदन मागून त्यांचं सहकार्य करू या म्हणून बोलला। काय अण्णासाहेब दराडे साहेब यांना निवडून द्यायचं आपल्याला कारण की त्यांनी सरकार करू म्हणते आपल्या कामासाठी तर राणा जगदीश पाटील यांना आपण 5 रोज निवडून दिले त्यांनी आपलं रस्त्याचं काम विकास पण नाही केलं तांड्याचं आपलं
परत मधुकरराव चव्हाण साहेबाला पण निवडून दिलं, आपल्या रस्त्याचं काम वगैरे नाही काय केलं. परत आपलं लय कामं लय पेंडिंग मध्ये आहेत. तांड्यासाठी रस्ता नाही, किंवा लय सुविधा नाही ते शाळेसाठी पण असं. बोले. काय म्हणाली? हा बरोबर आहे ना त्यांचं. काय? शाळा सुधारलं नाही, का नाही, रस्ता नाही. बघा इथं नेमकं काय नाव आहे तुमचं? नाव सचिन राठोड. माझं नाव सचिन राठोड आहे. जे अण्णासाहेब दराडे जे आहेत अपक्षमध्ये जे उभा राहिले तर त्यांनी आश्वासन असं दिलं आपल्याला की त्यांनी पंचनामा म्हणून आपल्याकडे स्टॅम्प दिलेत की भरोसा म्हणून की माझी जेवढी पण पगार आहे ती मी सामान्य माणसासाठी यूज करेन, स्वतःसाठी नाही तरी मी ग्रामसेवक म्हणून सगळ्यांसाठी करेन असं गावोगावी म्हणून आश्वासन दिलेत आम्हाला. तर अपक्ष उभारलेत तर आमचा नाही म्हणलं तरी 80 ते 90% तर आमचा भरोसा त्यांच्यावर आहे. मेन मुद्दा हो बरोबर आहे. जे आपला तांड्याचा विकास करतो म्हटले, त्यांना जे विकास झालेला नाही तर ते विकास करतो म्हटलेत. कामकाज ते तेवढंच, बाकीचं त्यांना भरोसा दिला. बाबा खरं सांगा बरं, काय प्रकरण आहे, काय विकास झाला? 2019 पासून या सेवालाल जगदंबीचं पूजा करतो, पुजारी आहो मी. आता अण्णासाहेब दराडे साहेब का म्हणले, बाबा मी जगदंबी सेवालाला साक्षी देऊन सांगतो, बाबा आम्हाला आमदार खात्यामध्ये 2 ते 3 लाख रुपये पगार मिळते. मी पगार माझ्या घरासाठी वापरणार नाही, शाळेच्या मुलासाठी, पुस्तकासाठी, वयासाठी, त्यांच्या सोयीसाठी देणार. आणि तुमची जे आपलं हे इंदिरानगरवरनं जे मधनं जे नळदुर्ग रोड आहे आमच्या हनुमान मंदिरपासून, ते तुमचं आश्वासन दिलेलं आहे आम्हाला. मंदिरासमोर सेवालालचा साक्षी घेऊन तुम्ही. तुमचा विश्वास आहे का पण त्यांच्यावर? आहे की विश्वास? कसं काय, काय बरं, काय कसं काय? विश्वास ठेवून बघावं लागतंय. हा, त्यांनी आमच्या सेवालालला साक्षी घेतली ना. फक्त आता जो शब्द दिले तेव्हा त्या बोलण्यावर मनुष्याने शब्द स्टॅम्प दिलाय का तुम्हाला त्यांनी? हा स्टॅम्प दिली. कशाच दिला स्टॅम्प? ते हे आता तेव्हा स्टॅम्प दिले ते आता हे लिहून दिलेत त्यांनी. कुणी? तुम्ही तुमचं काम अण्णा बिराटे साहेब हे तुमचं काम जरूर करू मनुष्याने त्यांनी आश्वासन दिले. ते साहेब तेवढ्यासाठी आम्ही त्यांचं सहकार्य करू. चव्हाणला 3दा निवडून आमदार केलेला हो. मधुकर चव्हाणला 3दा म्हणून त्याला आमदार केलेला आहे. तर काय आमचे कामं केले नाही ते का नाही ते बघू आता, ह्यांचं बघू आता. काय बोला तुम्ही? काय झालं? आता म्हातारा होऊन गेलं तरी आमची रोड झाली नाही त्याच्या. मधुकर चव्हाण एवढं मोठं मंदिर बांधलं आम्ही. हे छतानी मंदिर 40 लाखाचं आहे. सरकारची आम्हाला 1 रुपये निधी नाही. सगळं आम्ही या गावकऱ्यांनी 16 हजार रुपये पट्टी करून त्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. सरकारी आम्हाला कोणत्या खासदारचं नाही, आमदारचं नाही, कुण्या मंत्र्याचं नाही, पंतप्रधानांची आम्हाला निधी नाही. स्वतः आमच्या जीवावर कष्ट करून तुम्ही हे 40-50 लाखाचं आम्ही मंदिर बांधलेलं आहे आमच्या वस्तीवाड्याने. आम्ही कुणाकुणी रुपये घेतला. आता अण्णासाहेबांना सहकार्य करायचं म्हणता तुम्ही? हो करूया की सर, काय त्यांना वेळी करून बघूया. हा बघा, तुळजापूर तालुक्यातला हंगरगा गाव आणि हंगरगा गावामधला हे तांडा आहे. तांडा वस्तीमध्ये आता अण्णासाहेब दराडेंनी बैठक घेतली आणि या लोकांसोबत संवाद साधलेला आहे. इकडे त्यांचा रथ होता. आता अण्णासाहेब दराडे आपल्यासोबत आहेत. नेमकं हे जे उमेदवार आहेत, आता हे अपक्ष उमेदवारी लढवणार आहेत. अजून विधानसभा लागलेली नाही, पण त्यांनी तशी तयारी सुरू केली आहे. काय सांगाल? प्रत्येक गावामध्ये जाताय तुम्ही, आता हे कितवं गाव आहे? तर आम्ही गाव आणि तांडे मिळून 25पेक्षा अधिक ठिकाणी आम्ही भेट दिलेली आणि त्या माध्यमातून आम्ही जनतेशी संवाद साधतोय, जनतेच्या अडचणीही समजून घेतोय आणि या अडचणीवरती काय कसे विलाज होतील याच्यावरती आम्ही लक्ष केंद्रित करतोय. तुळजापूरमध्ये सुरुवात केली तुम्ही या रथयात्रेची. रथ पण इथं काही उभा केलेला आहे, तुम्ही चित्ररथ आहे. प्रत्येक गावामध्ये पाणी हो, आम्ही उजनीचं जे पाणी आणलंय ते संत शाहू महाराजांच्या पायरीला आम्ही टाकलेलं असतो आणि त्याच्या मागचं उद्दिष्ट हेच आहे की प्रत्येक गावामध्ये मारुती राहायला आणि तांड्यावर गेलो तर संत शाहू महाराजांना आम्ही पाणी घालतोय. त्यांच्याकडे हीच प्रार्थना करतोय. हे जे बलाढ्य लोक आहेत त्यांच्या विरुद्ध सर्वसामान्य पोराला बळ दे, आशीर्वाद दे आणि त्यातूनच मला बळ मिळेल. सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी राहील आणि भविष्यामध्ये या तालुक्याचं नेतृत्व करून इथली सर्वसामान्य जनता सुखी समृद्ध करेल असा विश्वास मला वाटतोय. काय वाटतं बरं, लोकांना तुम्ही भेटताय, लोक कसे प्रतिसाद देतात लोक तुम्हाला? खऱ्या अर्थानं म्हणजे दुर्भाग्य आहे की इथल्या जनतेला वर्षानुवर्ष आश्वासनं दिली जातात. एखाद्या कामासाठी आता सांगितलं इथल्या आजोबांनी की पोतं भरून नारळ फोडली जातात पण तिथली कामं पूर्ण होत नाहीत. इतकी वाईट अवस्था असेल तर खऱ्या अर्थाने हे
भविष्यामध्ये जर माझ्यावरती जनतेने विश्वास टाकला, अशी वेळ कधीच येणार नाही. ज्या गोष्टी 100% होणार आहे त्यासाठी मी शब्द देणार आणि दिलेला शब्द पूर्ण करणार, हे मी आश्वस्त सर्व नागरिकांना. किती गाव म्हणले? 25 पेक्षा अधिक गावं झालीत. तांडे आणि गावा मिळून 25-26 गावं झालीत. काय संदेश कराल तुम्ही आता पुढच्या गावात जाणार आहेत अजून? मी इथल्या नागरिकांना आणि तालुक्यातील सर्वच मतदारसंघातील नागरिकांना हे आवाहन करतोय की जो हा परिवर्तनाचा लढा मी आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी उभा करतोय, या लढ्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि माझ्यावरती विश्वास ठेवून मला आशीर्वाद द्यावा, हेच मी सर्वांना आवाहन करतोय. बघा, आज 14 सप्टेंबर तारीख आहे, रात्रीचे 9:30 वाजलेले आहेत आणि 9:30 वाजता मी तुळजापूर तालुक्यातल्या हंगरगा तांड्यावर आहे. मी आता नेमकं तांड्यामध्ये अण्णासाहेब दराडेंनी गावभेट केली, त्या लोकांसोबत संवाद साधला आणि त्यांचं काय मत आहे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. लोक काय म्हणाले की या गावामध्ये जे लोक आहेत ज्यांनी संवाद साधलेला, त्या अण्णासाहेब दराडेंनी ज्या लोकांसोबत संवाद साधला त्या लोकांना त्यांनी या गावामध्ये 3 स्टॅम्प दिलेले आहेत, घोषणापत्र त्यांच्या हातामध्ये होते आणि ते लोक काय म्हणले आणि अण्णासाहेब दराडे सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्यांनी काय म्हणले, मी नेमकं ग्रामीण भागामध्ये चालतंय काय, आम्ही विषय कोणते असो, गावखेड्यातले असो, शहरातले असो, राजकीय असो किंवा शासकीय असो, आम्ही तुम्हाला सर्व थेट विषय दाखवतोय. मी आज तुळजापूर तालुक्यातल्या हंगरगा गावात अण्णासाहेब दराडेंनी गावभेट दौरा केला, गाव भेट दिली आणि मी तुम्हाला त्यांचा सर्व विषय ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे. कसा वाटला विषय नक्की कळवा. आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलचे व्ह्यूअर्स 2,82,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आता सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. असे वेगळे विषय, वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी हुकमत मुलानी, तुळजापूर तालुक्यातलं हंगरगा लमानतांडा, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव. सर्व जमलेल्या इथे जमलेल्या सर्व माझ्या बांधवांना माझा अंतःकरणापासून जय शिवलाल. मी आता तुमच्या समोर कोण्या करोडपत्याचा मुलगा म्हणून नाही, तुमच्या समोर आमदाराचा मुलगा म्हणून नाही, तुमच्या समोर मंत्र्याचा मुलगा म्हणून नाही, तर तुमच्या समोर तुमच्यातील सर्वसामान्य जे शेतकरी आहेत, तुमच्यातील सर्वसामान्य जी आपली जनता आहे, अशाच व्यक्तीचा, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून तुमच्याशी संवाद साधायला उभा आहे. बांधवांनो, आपल्या तालुक्याची जी अवस्था आहे ती अवस्था फार बिघडून गेली आहे. याची तुम्हाला आम्हाला जाणीव सुद्धा होऊ दिली जात नाही. याचं कारण हे आहे की येथील जे राज्यकर्ते आहेत त्यांना तुमच्या आमच्या जीवनाशी किंवा तुमच्या आमच्या दैनंदिन जीवनात ज्या अडचणी येतात त्याच्याशी काही देणं नाही. आपल्या तंड्यातून किती कलेक्टर आहेत? माझा प्रश्न आहे तुम्हाला, आपल्या तंड्यातून किती कलेक्टर झालेत आतापर्यंत? SP झालेत का? तहसीलदार झालेत का? मोठे 1000-2000 करोड रुपयाचे व्यवसाय उभे करणारे कोणी व्यक्ती झाले का? का नाही झाले? माझा प्रश्न आहे तुम्हाला, आपल्या तंड्यातून कलेक्टर का नाही झाले? आपल्या तंड्यातून SP का नाही झाले? आपल्या तंड्यातून मोठ्या पदावरती व्यक्ती का जात नाही? आपल्या तंड्यातून एखादा व्यक्ती मोठ्या व्यवसायामध्ये का जग घेत नाही? बांधवांनो, खऱ्या अर्थानं याचा तुम्हाला आम्हाला विचार करावा लागेल. कारण आपल्या पोरांना ज्या शैक्षणिक सुविधा दिल्या जातात किंवा जे आपल्याकडे शिक्षण मिळतं ते शिक्षण दर्जेदार नाही, ते शिक्षण कमकुवत आहे. आपल्या भागातील जिल्हा परिषद शाळा मोडकळी झाल्या. मला बांधवांनी सांगितलं की आपली 7वी पर्यंत शाळा आहे, तरी सुद्धा आपल्या भागातून काही मुलं इंग्लिश मिडियमला जात असते. जातात का नाही? का जातात बांधवांनो? त्याचं कारण आहे की आपल्याकडे दर्जेदार शिक्षण दिलं जात नाही. आपल्याकडे दर्जेदार शिक्षण का दिलं जात नाही याचा तुम्ही आम्ही विचार करणं गरजेचं आहे. जर आपल्याकडे दर्जेदार शिक्षण दिलं गेलं, तुमची आमची पोरं चांगलं शिक्षण घेतली, स्वतःच्या पायावरती उभी राहिली, त्यांनी त्यांच्या घरावरती जर पत्रिका स्लॅब टाकला, तर इथली जी राजकीय व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचे त्यांच्या सभेमध्ये आपण घोषणा द्यायला कोण जाणार, त्यांच्या सभेमध्ये झेंडे कोण मिरवणार आणि त्यांच्यासाठी सतरंज्या कोण उचलणार, याचा तुम्ही आम्ही विचार करण्याची गरज आहे. ज्या मी गोष्टी बोलतोय चुकीचं बोलतोय का बाबा? जर आपले पोर शिकले तर ते पुढे जातील, ते मोठे होतील. या सत्ताधाऱ्यांना किंवा जी राजकीय व्यवस्था आपल्या तालुक्यामध्ये जी वर्षानुवर्ष आपण पाहत आलोय त्या व्यवस्थेला तुमच्या सर्वसामान्यांच्या जीवनाशी काही देणं गेलं नाही. ही व्यवस्था जर बदलायची असेल तर तुम्हाला मी हा शब्द देतोय, संत सेवालाल महाराजांच्या या छताखाली उभं राहून तुम्हाला मी सांगतोय, तुम्हाला प्रत्येक आईवडिलांना वाटतं की आमची पोरं शिकावी. मामा वाटतं का नाही? कुठल्याही आईवडिलांना वाटत नाही की आमची पोरं बिघडावी, आमची पोरं व्यसनी व्हावी, आमच्या पोरांच्या आयुष्याचं वाटोळं व्हावं, असं कुणालाच वाटत नाही मामा.
प्रत्येकाला वाटतं आमची पोरं शिकावी, स्वतःच्या पायावरती उभी राहावी आणि त्यांनी सुद्धा आई वडिलांना सुखी करावं, पण असं घडत नाही. ह्याच्या तुमच्या आमच्या अपेक्षा आहेत, तुमच्या आमची स्वप्न आहेत, ती आजपर्यंत पूर्ण झालेली नाही. मी तुमच्या समोर तुम्हाला मी हे देईल, तुम्हाला मी ते देईल हे भाष्य करायला आलो नाही, तुम्हाला फुकटची आश्वासनं देण्यासाठी आलेलो नाही. मी तुम्हाला प्रामाणिकपणे तुमच्या समोर सांगतोय, माझ्याकडनं तुम्हाला पैसे मिळणार नाही, माझ्याकडून तुम्हाला दारू मिळणार नाही, माझ्याकडनं तुम्हाला मटण मिळणार नाही. पण जर तुम्ही माझ्यावरती भविष्यात विश्वास टाकला आणि मला या तालुक्याचे आमदार केलं तर तुमच्या इथली शिक्षण व्यवस्था सुधारून येणाऱ्या काळामध्ये तुमच्या तांड्यातून सुद्धा 1-2 कलेक्टर होतील, तुमच्या तांड्यातून सुद्धा 1-2 SP होतील, तुमच्या तांड्यातून सुद्धा मोठ्या पदावरती लोक जातील. मी हा विश्वास, हा वचन तुम्हाला संत सेवालाल महाराजांच्या साक्षीने देतोय. याचबरोबर तुम्हाला जे आपल्याकडे जी प्रशासकीय सर्वसामान्याची पिळवणूक होते, सर्वसामान्य व्यक्तीला शासकीय कार्यालयामध्ये जर एखादी व्यक्ती गेली, त्या व्यक्तीचा जर समजा वडील वारलेला असला आणि तलाठ्याला म्हणलं साहेब आमच्या वारसाचा फेर धरायचा आहे, तलाठी फुकट फेर धरतो का? मग तलाठी फुकट फेर धरतो का? अहो, शासकीय कार्यालयामध्ये तुम्हाला आम्हाला पैसे घेतल्याशिवाय गोरगरिबाची कामं केली जात नाही. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, ज्या लोकांना तुम्ही वर्षानुवर्ष निवडून देत आहात त्यांचं काम नाही का की माझी सर्वसामान्य जनता, ज्यांनी माझ्या घरामध्ये माळ घातली आहे, ज्या जनतेने माझ्यावरती विश्वास ठेवलाय, त्या जनतेला कुठल्याही ऑफिसमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही पाहिजे, त्यांना त्यांचं जगणं सुखी झालं पाहिजे, या ज्या गोष्टी करायच्या हे आपल्या लोकप्रतिनिधींचं काम आहे का नाही? आपल्याकडे आमदार साहेब कधी आलेत का? 5 वर्षात आमदार साहेब आलेत का? मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे आणि तुम्हाला हे सुद्धा सांगायचंय, दैनंदिन जीवनामध्ये ज्या ज्या तुम्हाला रोज अडचणी येतात त्या ज्या अडचणी सोडवायच्या असतील, तुम्ही जर माझ्यावरती विश्वास टाकला तर तुमचा आमदार सर्वसामान्य जनतेने मला जर निवडून दिलं तर उद्या दर 3 महिन्याला मी जनतेसमोर तुमच्या इथंच या मंदिरामध्ये येईल आणि तुमच्या अडचणी तुमच्या समोर बसून सोडवेल. हा शब्द तुम्हाला मी देण्यासाठी आलोय. आमची पोरं शिकली पाहिजे, मोठी झाली पाहिजे आणि त्यांनी सुद्धा आपल्या आईवडिलांना सुखी केलं पाहिजे ही माझी प्रामाणिक भावना आहे. पण इथल्या राजकीय व्यवस्थेला तुमची पोरं शिकावी असं कधीच वाटणार नाही. त्यांचे कार्यकर्ते त्यांना हवे. मी तुम्हाला हा एक शब्द देतोय की मला तुमच्या तांड्यातून एक सुद्धा कार्यकर्ता नको आहे. कार्यकर्त्यांच्या आयुष्याची कशी राखणामुळे होते याचा अनुभव तुम्हाला असणार आहे. या खऱ्या अर्थानं या निवडणुकीच्या काळामध्ये कार्यकर्त्यांना दारू पिण्याची व्यसन लागतात. याच निवडणुकीच्या काळामध्ये आमचे शाळेत शिकणारे, कॉलेजमध्ये शिकणारे तरुण बिघडतात. याला जबाबदार कोण? कार्यकर्ता म्हणून मिरवणारी माणसं त्यांना वरून खांद्यावरती तरुणाच्या पाठीवरती थाप टाकली का तो पोरगा गोंधळतो. जो कालपर्यंत आज सकाळपर्यंत दारू पित नव्हता त्याच्या जर पाठीवरती थाप पुढे टाकली का पोरग संध्याकाळी धाब्यावर बसतंय. ही व्यवस्था आहे आपली. हा विचार खऱ्या अर्थानं करणं गरजेचं आहे. आपली ही व्यवस्था आणि इथली जी व्यवस्था जी आहे त्या प्रशासनाच्या या सगळ्या गोष्टीसाठी, चांगल्या शिक्षणासाठी आणि तुमच्या आमच्यावरती जो अन्याय होतोय त्या सर्व गोष्टीतून आपल्याला बाहेर पडण्यासाठी तुम्हाला खऱ्या अर्थानं गोरगरिबाचं नेतृत्व पुढे घेऊन गेलं गरजेचं आहे. शेतकऱ्यांची काय अवस्था आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. 11,000वरती सोयाबीन जाणार आमचं 4,000वरती आणून ठेवलं आणि ज्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला पैसे दिले जातात PM किसान योजनेतून 3 महिन्याला कितीचा हप्ता मिळतो मामा? 2,000. यातून तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे. जर आमच्या तांड्यातला एखादा मामा तुळजापूरला सोयाबीन घालायला गेला, त्यांनी सोयाबीन घातलं आणि त्याला 50,000 रुपये पट्टी आली, ती पट्टी घेऊन बस स्टँडला येईपर्यंत त्या मामाचा कुणीतरी खिसा कापला समजल्यावर तांड्यावरला मामा मोठमोठ्यानं रडायला लागला. त्याला आक्रोश व्हायला की गेली 6 महिने मी हे सोयाबीन पिकवलं, त्यासाठी मी शेतीची मशागत केली, खुरपणी केली, डोबणं केलं, कोळपणं केलं, सोयाबीन काढायला सुद्धा त्रास झाला आणि ती जे सोयाबीन आपण आरतीला घालून आपल्याला पट्टी आली होती ती पट्टी आपल्या चोराने खिसा कापला. म्हणून बस स्टँड समोर आपल्या तांड्यातला मामा एखादा रडायला लागला. अशीच गर्दी जमली, कुणी बोलायला तयार नाही. त्याच गर्दीतून एक सज्जन माणूस आला आणि त्या सज्जन माणसाने विचारलं की मामा काय झालंय? मामाने सांगितलं 6 महिने काबार कष्ट करून जे मी सोयाबीन पिकवलं होतं आज आरतीला आणून घातलं आणि त्याची 50,000 रुपये पट्टी आली होती. ती तांड्यावर आरतीवरून बस स्टँड पर्यंत येईपर्यंत ती चोरांना माझा खिसा कापला.
त्या सज्जनाला त्या शेतकऱ्याची दया आली. त्यांनी खिशातून 500 रुपये काढले आणि त्यांना दिले. मामा, तुमचं गेलं, तुमच्या नशिबात नव्हतं म्हणून सोडून द्या. हे 500 रुपये घ्या, बस स्टँड समोर हॉटेलमध्ये जावा, पोटभर जेवण करा आणि गावाकडे जावा. शेतकऱ्यांना बरं वाटलं. आपली शेतकऱ्यांची मन इतकी मोठी असतात की किती जरी आपल्याला अडचणी आल्या, किती जरी संकट आली, तर शेतकरी कधीही डगत नाही, कधीही घाबरत नाही. याच मनाने मामा 500 रुपये घेतले, हॉटेलमध्ये जेवला आणि घरी आला. घरी आल्याबरोबर बायकोला सांगितलं की आपण 6 महिने जे काबाड कष्ट केलं होतं त्याचं सगळं मातीमोल झालं. मी 50,000 रुपयाची पट्टी घेऊन बस स्टँडकडे जात असताना माझा खिसा कापला गेला. धाय मोकलून तो आपल्या बायको समोर रडायला लागला. बायकोनी नवऱ्याची समजूत काढली आणि सांगितलं, तुम्ही काळजी करू नका, आपल्या नशिबात नव्हतं म्हणून सोडून द्या, आपले दवाखान्यात गेले म्हणून सोडून द्या. अशी बायकोनी नवऱ्याची समजूत काढली आणि नवऱ्याला शांत केलं. नवरा शांत झाल्यानंतर त्यांनी आपल्या बायकोला सांगितलं, मामा, की मला गावाकडे यायला सुद्धा तिकिटाला पैसे नव्हते, मला पोटात आग पडली होती, पण हॉटेलमध्ये माझ्याकडे 5-50 रुपये सुद्धा काही खायला नव्हते. तर अशा वेळेस पूर्ण बस स्टँड वरली गर्दी बघत होती. गर्दीने कुणीही मला काही सहकार्य केलं नाही. गर्दीतील एक सज्जन आला आणि त्यांनी मला 500 रुपयाची मदत केली. त्याच्याकडनं 500 रुपये घेतले आणि हॉटेलमध्ये जाऊन मी 4 घास खाऊन घरी आलोय. आणि 500 रुपये देणाऱ्या सज्जन व्यक्तीला मी सांगितलंय की 2 दिवसांनी तुम्ही माझ्या गावाकडे या आणि तुमचा पाहुणचार आम्हाला करून पाठवायचा आहे, कारण तुम्ही मला अडचणीच्या काळात 500 रुपयाची मदत केली. झालं सुद्धा तसंच. 2 दिवसांनी तो सज्जन माणूस परत काढण्यात आला. शेतकऱ्यांची मन इतकी मोठी असतात, त्याच्यापेक्षा शेतकऱ्यांच्या बायकांची सुद्धा मन मोठी असतात. त्या शेतकऱ्याच्या बायकोनी, त्या मामाच्या बायकोनी आपल्या घरी पाहुणा आलाय, आपल्या नवऱ्याला सहकार्य करणारा आलाय म्हणून तिने पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला, कुरडी पापडी भजी सगळी केली. त्या पाहुण्याला पोटभर जेव घातलं आणि पाठवलं. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल तर खऱ्या अर्थानं तुम्हाला यातून जो बोल घ्यायचा आहे ते तुम्हाला मी सांगतो. ज्या सज्जन माणसांनी 500 रुपयाची मदत शेतकऱ्याला केली होती, त्याच माणसाने त्या शेतकऱ्याचा खिसा कापला होता. ज्या सज्जन माणसाने शेतकऱ्याला 500 रुपयाची मदत केली होती, त्याच सज्जन माणसाने आपल्या गोरगरीब शेतकऱ्याचा खिसा कापला होता. हे जे सरकार आहे ते शेतकऱ्याच्या विरुद्ध आहे, शेतकऱ्याच्या विरुद्ध हे धोरण असते. मामांनो, बाबांनो, तुम्हाला हे सांगायचंय, 11,000वरला भाव तुमचा 4,000वरती आला. शेतकरी काय अवस्थेमध्ये जातोय याचा विचार न करता जे तुम्हाला 3 महिन्याला 2,000 पडतील का, 1 क्विंटल मागे 5,000 तरी मारले असतील की नाही. जुलै महिन्यामध्ये 19 लाख टन सोयाबीन तेलाची आयात झाली आहे. ऐकले का तुम्ही? तुम्हाला माहिती आहे का आयात निर्यात जे धोरण आहे त्याचा तुम्ही कधी विचार केलाय का? खऱ्या अर्थानं देश पातळीवरती काय चाललंय, खऱ्या अर्थानं राज्य पातळीवरती काय चाललंय हे तुम्हाला आम्हाला समजत नाही की या गोष्टी चालल्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचू सुद्धा दिल्या जात नाही. अहो, शेतकऱ्याचा कांदा बाजारात आला 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 म्हणून तर 60 रुपयावरला 40 रुपयावरती, 40चा 20 वरती आणि 2 रुपये किलो कांदा होतो. शेतकऱ्याला बिचारला पिकवलेला कांदा रस्त्यावर टाकून देण्याची वेळ येते तरी सुद्धा या सरकारला कीव येत नाही. किंवा जेव्हा जेव्हा अशा शेतकऱ्यांना अडचणी येतात, जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत सापडतो, तेव्हा कुठलाही लोकप्रतिनिधी तोड ओळखत नाही आणि शेतकऱ्याची बाजू घेत नाही. हे दुर्भाग्य आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला कळल्या पाहिजे. हेच विचार किंवा ही माहिती तुम्हाला देण्यासाठी मी आलोय. तुम्हाला मला हे सांगायचंय, 11,000वरला भाव 4,000वरती आला, त्याच्यामध्ये 5,000 जरी एका क्विंटल मागे काढलं तर किमान 5 क्विंटलचा एक शेतकरी कमीत कमी असेल. त्या शेतकऱ्याचे 5-25 हजार तरी मारले असतील की 5-25 हजारला मोठा शेतकरी असेल तर 5-50 हजारला तरी खिसा कापला असेल की नाही. हे सरकार तुमचा 50,000चा खिसा कापतंय आणि तुम्हाला वरून 2,000 रुपये देतंय. ही गोष्ट जी तुम्हाला सांगितली ती यासाठी सांगितली, आधी आमचा खिसा कापला जातो आणि वरून तुम्हाला पुन्हा 2,000 रुपयाची मदत केली जाते. त्याचा विचार तुम्ही आम्ही करणं गरजेचं आहे. या गोष्टी तुम्हाला मी सांगण्यासाठी आलो. आजपर्यंत तुम्ही थोडा मोठ्यांना, करोडपत्यांना, आमदार खासदारांना कित्येक वेळेस आमदार केलं, खासदार केलं, पण कोणीही तुमचं दुःख, तुमच्या यातना हे बघायला आलं नाही. माझा प्रमुख अजेंडा आहे, सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे, सगळ्या गोष्टी विकास कामं, सभागृह, अमुक तमुक, समाज मंदिर ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. बांधवांनो, खऱ्या अर्थानं जर तुमचा आमचा विकास करायचा असेल तर आमच्या पोरांना दर्जेदार शिक्षण दिलं गेलं पाहिजे आणि आमच्या पोरांना उभं केलं गेलं पाहिजे. हा विचार तुम्हाला सांगण्यासाठी आलोय मी. आपल्या तड्यातून कोणी ऊस तोडतोय का? ऊस तोडते?
सगळे उतरतात ना बांधवांनो. खऱ्या अर्थानं आज हा विचार करण्याची गरज आहे. बरं झालं मी हा तुम्हाला प्रश्न विचारला. इथं बसलेला एक तरी व्यक्ती असा असेल की त्याच्या आज्याने ऊस तोडलेला असेल. इथं बसलेला एक तरी असा व्यक्ती असेल की त्याच्या बापाने ऊस तोडलेला असेल. इथं बसलेला असा एक तरी व्यक्ती असेल की तो आज ऊस तोडतोय. मला तुम्हाला विचारायचंय, तुमच्या आज्याने ऊस तोडला, तुमच्या बापाने ऊस तोडला, आज मामा तुम्ही ऊस तोडताय. उद्या तुमच्या पोराच्या हातामध्ये सुद्धा तुम्हाला कोयता द्यायचाय का? उद्या तुमच्या पोराच्या हातामध्ये सुद्धा ऊस तोडायला कोयता द्यायचाय का? मी तुम्हाला हे सांगायला आलोय की जर खऱ्या अर्थानं आमच्या पोरांना चांगलं शिक्षण मिळालं तर त्यांच्या हातातला कोयता कायमचा निघून जाईल आणि तुमचं आमचं जगणं सुखी होईल. हे तुम्हाला मला सांगायचे. आजपर्यंत तुम्ही अशा अवस्थेमध्ये जीवन जगलात की तुम्हाला या दुःखाची, तुम्हाला होणाऱ्या अडचणीची, तुम्हाला होणाऱ्या पिळवणुकीची, तुमच्या संकटावरची जाणीव सुद्धा या व्यवस्थेने होईल नाही. ही व्यवस्था जर समजून घ्यायची असेल तर आमची पोरं शिकली पाहिजे. आमची पोरं जर शिकली तर आपल्याला काय पिकवायचं आणि बाजारात नेऊन कसं विकायचं त्या गोष्टी कळतील. जे दुःख तुम्ही आता पिढ्याने पिढ्या भोगत आहात त्या दुःखातून जर बाहेर पडायचं असेल तर सर्वात महत्वाचा विषय आहे तुमच्या आमच्या पोरांचं शिक्षण. मी तुम्हाला तुमचा अधिक वेळ देणार नाही, खूप उशीर झालाय, पण तुम्हाला थोडक्यात तुम्हाला ह्या गोष्टी मी सांगतो की खऱ्या अर्थानं जर सर्वांगीण विकास साधायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. जीवनामध्ये माणूस जीवन जगत असताना प्रमुख गोष्टी हव्यात की माणसाला चांगलं, पोरांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. आणि जेव्हा आमच्या सर्वसामान्य लोकांना अडचणी येतात, तो जेव्हा आजारी पडतो किंवा एखादा गाडीवरून एखादा अपघात होतो तेव्हा त्याला आरोग्य सुविधा चांगल्या मिळणे गरजेचे आहे. पण आपल्याकडे कुठल्याही प्रकारची चांगली आरोग्य सुविधा तुम्हाला आम्हाला दिली जात नाही. याचा विचार सुद्धा तुम्ही आम्ही केला पाहिजे. तुम्हाला मी याच गोष्टी सांगण्यासाठी आले की भविष्य काळामध्ये निवडणुका आल्या, तुमच्याकडे जसा मी आलो तसे सगळेच येतील, परत तुम्हाला आश्वासनं देतील, परत तुम्हाला हे देऊ ते देऊ करतील. पण मला समजलं की तुमच्याकडे जिथं तुम्हाला 8 किलोमीटर वरती नळदुर्ग आहे तर तुम्हाला एवढा मोठा हिरपटा मार्गून जावा लागतो. जर उद्या तुम्ही मला साथ दिली, तुम्ही मला आशीर्वाद दिला तर जो तुम्हाला या रस्त्यासाठी त्रास होतोय तो तुमचा प्रश्न कायमचा मिटवेल. हे मी सेवालाल महाराजांच्या या छताखाली उभा राहून त्यांच्या साक्षीने सांगतोय. हे तुम्हाला वचनबद्ध होतोय. मी अडचणी अनेक असतात पण दैनंदिन जीवन जगत असताना सर्वसामान्य माणसाला त्याच्या जीवन सुखद होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या त्या गोष्टी करण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे. मी ज्या गोष्टी बोलतोय बांधवांनो त्याची खात्री म्हणून कोणालाही तुम्हाला आतापर्यंत बॉन्ड पेपरवर तुम्ही कुणी घोषणापत्र दिलं नसेल किंवा कुणी आतापर्यंत तुम्हाला वचननामा स्टॅम्प पेपरवर दिला नसेल तर मी तोच वचननामा मला ज्या ज्या गोष्टी भविष्यामध्ये करायच्या त्यातली प्रमुख गोष्ट ही आहे की जर तुम्ही माझ्यावरती भविष्यामध्ये विश्वास टाकला तर मी तुमच्या पोराबाळासाठी आमदार म्हणून जो पगार मिळतो जो काही असेल 2 लाख 2.5 लाख 3 लाख त्या पगारातला 1 रुपया सुद्धा मी माझ्या संसाराला लावणार नाही. पूर्ण पगार आपल्या तालुक्यातील गाव असेल, वाडी वस्ती असेल, तांड्या असेल या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांसाठी, आपल्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणासाठी ग्रंथालय उभं करण्यासाठी खर्च करणार. हे तुम्हाला मी आज लिहून देण्यासाठी तुमच्या समोर आलोय. त्याच्यानंतर तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये ज्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्यासाठी किंवा तुमच्या या सर्व दुःखामध्ये तुम्हाला माझ्या घराकडे चक्र मारायची गरज पडणार नाही किंवा तुम्हाला फोन करायची गरज पडणार नाही. कारण तुम्ही दिलेला सर्वसामान्याचा पोरगा दर 3 महिन्याला तुमच्यामध्ये येईल आणि तुमच्या अडचणी सोडवेल. ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करत हे तुम्हाला मी सांगायला आलोय. आणि त्याचबरोबर आपल्याकडे गेली अनेक वर्षापासून एक उजनीच्या पाण्याचा प्रश्न आहे. तुम्ही ऐकून आहात का प्रश्न? उजनीचं पाणी आपल्याकडे येणार होतं बाबा, इथं वयस्कर माणसाला उजनीचं पाणी आपल्या तालुक्याला येते हे तुम्हाला माहिती असेल ना? नाही माहिती? तुम्हाला त्या उजनीच्या पाण्याची खरी गोष्ट सांगतो बांधवांनो, जे सत्य गोष्ट आहे. तुम्हाला बऱ्यापैकी काही तो वयस्कर माणसं आहेत त्यांनी ऐकून असतील. तर मी लहान असताना माझा आजा घरात सांगायचा, जशा आता निवडणुका लागल्यात तशा निवडणुका लागल्या की मी लहान असताना माझा आजा घरात सांगायचा की आपल्याला उजनीचं पाणी येणार आहे त्यासाठी आपल्याला साहेबाला मतदान करायचं. साहेबांना ओळखता ना तुम्ही? उजनीचं पाणी येणार आहे आपल्याला साहेबांना मतदान करायचंय. जर साहेब निवडून आले तर उजनीचं पाणी येईल, साहेब पडले तर आपल्याला पाणी येणार नाही. पाणी आलं तर आपल्या कोरडवाहू जमिनी बागायती होतील. आजा गेला, आजा वारला, नंतर मग माझा बाप घरात सांगायचा की आपल्याला साहेबाला मतदान करायचंय. साहेब उजनीचं पाणी आणायले,
जर पाणी आपल्याला आलं तर आपल्या कोरडवाहू जमिनी बागायत होती. 2009ला बांधवांनो मला मतदान करण्याचा अधिकार आला. 2009ला मला मतदान करण्याचा अधिकार आला. माझ्या आज्यानं स्वप्न पाहिलं होतं की उजरीचं पाणी आमच्या तालुक्याला येतंय आणि आमचा तालुका कोरडवाहू असलेला बागायती होतोय. आज्यानं स्वप्न पाहिलं, आता मेला आपल्याला पाणी बघायला मिळालं नाही. माझा बाप म्हातारा झाला. आज माझं 35 वर्ष वय मामांनो. मला प्रश्न आहे, मी आज्यानं माझ्या बापाला सांगितलं, बापाने मला सांगितलं आणि जेव्हा मी 2009ला मतदान करण्याचा अधिकार आला, मी घरातून बाहेर पडत असताना माझ्या बापाने माझा हात हातात धरला आणि सांगितलं, पोरासोराचं ऐकशील, पोरासोराचं ऐकशील, इकडं तिकडं मतदान करशील, आपल्याला पाण्याची गरज आहे. साहेब पाणी घेऊन येईल, जर उद्या नोकरी नाही लागली तर भाजीपाला तरी करून खाचाल, पण पाणी नाही आलं तर कोणाच्या तर जनावरती सालगडी म्हणून राहावं लागलं. म्हणून तुम्हाला मी त्याची आठवण करून देतोय. आज्याला आठ होती, बापाला आठ होती, पण पाणी बघायला मिळालं नाही. आज्याने बापाचं ऐकलं, बापाचं मी ऐकलं. 2009 साहेबांना मतदान केलं, 2014 साहेबांना मतदान केलं, पण आपल्या तालुक्याला पाणी आलं नाही. 2019ला आपल्या तालुक्याच्या लाडक्या दादांनी सुद्धा वादा केला होता की उजनीचं पाणी मी तुळजापूरला आणणार, पण आज सुद्धा पाणी आपल्याला उजनीचं मिळालं नाही. तर मी तुम्हाला हे सांगतोय की यांच्याकडनं आजपर्यंत ज्या गोष्टी शक्य झाल्या नाही, मी कालच्या 5 तारखेला उजनी धरणातून एक टँकर भरून आणलाय. उजनीच्या पाण्याने मी आई तुळजा भवानीच्या पायरीवरती पाण्याचा अभिषेक केलाय. आता गावोगावी मी रोज फिरतोय. ज्या गावात मारुती मंदिर आहे त्या मारुतीला पाण्याचा अभिषेक करतोय. ज्या खांड्यावरती शेवाळा महाराजांचं मंदिर आहे त्या पायरीवरती उजनीच्या पाण्याचा अभिषेक करतोय आणि देवीला आणि सगळ्या देवांना संत शेवाळा महाराजांना सुद्धा प्रार्थना करतोय की मला या बलाढ्य लोकांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी बळ दे. त्या करोडपती आणि प्रस्थापित लोकांच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य पोराला आमदार करण्यासाठी मला बळ दे, मला ताकद दे. मी आता तुम्हाला सर्वांना सुद्धा हात जोडून विनंती करतोय, बाबांनो आजपर्यंत तुम्ही आमदार केले, खासदार केले, मंत्री केले, पण एक वेळ शेतकऱ्याचा पेरला म्हणून तुम्ही मला आशीर्वाद द्या, तुम्ही मला विश्वास द्या, तुम्ही माझ्यावरती भरोसा ठेवून मला आमदार करा. मोठी माणसं सांगून गेली बांधवांनो की लोकांच्या उशाला नाही आपल्याच्या पायथ्याला पडलेलं बरं. तुम्हाला मी तेच वचन देतोय, संत शेवाळा महाराजांच्या साक्षीने तुम्हाला मी सांगतोय की तुमच्या उशाला नाही, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. तुमच्या पायथ्याला पडून मी तुमची आयुष्यभर सेवा करायला तयार आहे. फक्त एक वेळ शेतकऱ्यांच्या पोराला तुम्ही सहकार्य करा. बांधवांनो प्रश्न अनेक आहेत. तोच विषय तुम्हाला मी सांगतोय. प्रश्न अनेक आहेत, अडचणी अनेक आहेत. इथले अजून स्थानिक काय अडचणी असतील त्या मला माहिती नाही, पण मी तुम्हाला तुमचा मुलगा म्हणून, तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला मी वचनबद्ध होतो की तुमच्या तांड्यामधील ज्या ज्या काही अडचणी असतील ते माझे इथं राहणारे बांधव समजून, माझं गाव समजून, माझी तुम्ही सगळी हक्काची माणसं समजून तुमची प्रत्येक अडचण सोडवणं उद्या माझी जबाबदारी असणार आहे. त्यामुळे एक वेळेस आतापर्यंत तुम्ही खूप लोकांना सहकार्य केले, खूप लोकांना तुम्ही साथ दिली, पण एक वेळेस गरीबाचं लेकरू म्हणून, शेतकऱ्याचं लेकरू म्हणून तुम्ही मला आशीर्वाद द्या. मी आयुष्यभर तुमचे उपकार विसरणार नाही आणि तुमच्या प्रत्येक अडचणीमध्ये मी अर्ध्या रात्री धावून आल्याशिवाय राहणार नाही. हेच तो तुम्हाला सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जे स्टॅम्प तुम्हाला द्यायचे ना, तुम्ही स्टॅम्प देतो तुम्हाला. स्टॅम्प घ्या, या सगळेच घ्या तुम्ही, या. या सगळे बोला. इमानदारीनं करावा. कोणते साहेब? कोणते साहेब? एक मंदिरचं कलर द्या. ही स्वप्न असतील ना, एवढंच आम्हाला काय करायचं नाही.
आम्ही इकडं तुळजापूरकडे आहेत आम्ही. उद्या बातमीचं नियोजन आहे. आम्ही काही विषय करत नाही. तुळजापूरच्या कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे. बातमीसाठी तुळजापूरला जाणार. नंतर आलो तर येतो बरं. सांगतो कुठलाही दिल्लीतला मुंबईतला पक्ष बटन दाबायला येत नाही. बटन दाबायला तुम्ही आम्ही जनता आहे. त्यामुळे तुम्हाला कोणीतरी भीती घालेल की हा अपक्ष आहे, उद्या काम करू शकत नाही. तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, जो माणूस पक्षाची उमेदवारी म्हणून आमदार होतो तो जनतेची सेवा करणार नाही. आपल्या राज्यात बरेचसे अपक्ष उमेदवार आहेत, त्यांनी त्यांच्या विकास कामं त्यांच्या मतदारसंघाची चांगली केली, पक्षातल्या माणसापेक्षा चांगली कामं केली. अशा आपल्याकडे भरपूर मतदारसंघ आहेत. त्यामुळे जर तुम्हाला कोणी बिचकावण्याचा प्रयत्न केला की तो अपक्ष आहे, तो काय निवडून येईल का, उद्या निवडून आला तर तो काम करेल का, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. जर जनता त्या माणसाला निवडून दिली आहे, तुम्ही जनता म्हणून जर मला निवडून दिलं तर उद्या मी जनतेची कामं करेल. जरी आपण एखाद्याला पक्ष म्हणून निवडून दिलं तर तो पक्षाचं बघल, दिल्लीत बसलेल्या मुंबईत बसलेल्या त्यांच्या नेत्याचं बघल, जनतेचे प्रश्न तो सोडवणार नाही. म्हणून तुम्हाला हे प्रामाणिकपणे सांगतोय, कुणी काही जरी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तरी कुठल्याही भूलथापाला बळी पडू नका. न पडता तुमचं लेकरू म्हणून, तुमचा भाऊ म्हणून मला सहकार्य करा. मी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी वचनबद्ध होतोय, तुमचे जीवन सुकर करणं, तुमच्या पोरांना चांगलं शिक्षण मिळणं, दवाखान्यात सगळ्या सुविधा मिळणं, सरकारी ऑफिसमध्ये तुम्हाला 1 रुपया सुद्धा न घेता तुमची कामं करणं, या सगळ्या जबाबदाऱ्या, रस्त्याचा विषय असेल किंवा अजून कुठला विषय असेल, ही सगळी कामं मी तुमच्या पायाशी बसून तुमचा सेवक म्हणून, आमदार म्हणून नाही, मालक म्हणून नाही, तर तुमचा सेवक म्हणून मी करणार, हे तुम्हाला मी वचन देतो. कसं आहे माहिती आहे का, इतर पैसे मटण खाणारे बिणारे सुधारलं पाहिजे माणसाला, नाही झालं ते पैसे द्या, पॅन्ट पेरला तेवढं काम जर केलं आमचं जे मान्य आहे मी तुम्हाला माझ्या हाताने प्रेशर करता जल्दी म्हणजे भरपूर जागा मी याद करता जल्दी. मामा आपण एवढीच मयार करता करो देशात जागा भरपूर इलाका कार्यक्रम साथ देणार. नम्र विनंती की तुम्ही सगळे जर आतमध्ये आले तर बरं होईल. या प्लीज, आपल्यासाठी उस्मानाबादहून समाचार टीव्हीचे रिपोर्टर आलेले, या सगळे ते भिंतीवर बसलेले ते सुद्धा सगळेजण या आतमध्ये या प्लीज, एक 10 मिनिटासाठी या. हातवर करून घोषणा द्या. जय सेवालाल. माझं पहिलं काम असं तुमच्या रस्त्यात तुम्ही आल्यावर करा.
पहिलं आम्हाला 1 रुपया देऊ नका. मी आल्यावर पहिलं काम असं रस्त्याचं असं म्हटलं. आता आमच्यासारखे जगात लई बोलणारे आहेत, पूर्ण तालुका घुमावा लागतो तुम्हाला. बरोबर. आणि तालुक्याचे माणसं तुम्हाला विश्वास द्यावा लागते, विश्वास घ्यावा लागते. बरेच अडचणी आहेत. काय इथे थांबा म्हणते आपण इकडे बी जाणार लोक. काय नाव आहे तुमचं? घमाबाई माणिक चव्हाण, आर्मीची मालकीन आहे मी. बर. भाषण जे हातानं साहेबांनी केलंय आम्हाला आवडलं आणि आमची जी अडचणी दूर करतो म्हणून म्हणलं ते बी आवडलं. आणि लेकरा बाळाच्या शाळेबद्दल बोललं ते पण आवडलं. खूप छान छान भाषण केलं, सगळं आवडलं. काय करणार मग आता? आम्हाला जी अडचणी आहे लेकरा बाळाच्या शाळा आहेत दुरुस्त करून द्यावा, शिक्षण चांगलं व्हावं, शेतकरीला साथ द्यावा, आई बाईला साथ द्यावा, सगळं आमचं म्हणजे म्हाताऱ्या कोताऱ्याला पगार करावं ही आमची इच्छा आहे. हा मग अण्णासाहेब आता निवडणुकीला उभारणार आहेत की? उभारले आम्हाला जसं त्यांनी साथ दिली पण त्याला साथ द्यायला तयार आहोत. तुमच्या भाषेत बोला. हा. हॅलो, साहेबांनी भाषण केलं, आवडलं आम्हाला. गोरगरिबाचं, लेकराचं, शाळेचं, रस्त्याचं सगळं सांगितले. करतो म्हणले, मला मदत करा म्हणले. पण त्यांना बी मदत आम्ही करणार, आम्हाला त्यांनी मदत करा करायचा. ह्या साहेबालाच करणार मतदान. आम्हाला ह्यांनी मदत दिली तर आम्ही पण ह्यांनाच करणार मतदान. नारळ 50 फुटून गेलेत उद्घाटन करून, पण आजपर्यंत आम्हाला रस्ता कधी नाही. 8 किलोमीटर नळदुर्ग आहे तर इथून हेलपाटा मारून जावं लागल. हा, दुनियाचा अडचण येत आहे. एक मोटरसायकल येत नाही, त्याच्यावरून 2दा पडून सगळं पायात मोडून घेतलेत. आजपर्यंत आमच्या रस्त्याचे लई मुश्किल होऊन गेलेत. आता तर एसटी आले. याच्यानंतर आमदार साहेब निवडून आले तर हेलिकॉप्टर उतरावं इथं. हा, आता हेलिकॉप्टर उतरणार आहेत का? होय येडे. आमच्या लेकराला चांगलं केलं नाही तुमच्याकडे टाकणार, आम्ही तुमच्याकडे हे करणार. काय मतदान होय? काय नाव आहे आपलं? विमलबाई सुभाष राठोड. होय. काय नाही आमच्या लेकराचं चांगलं केलं नाही. 10 वर्षाचा भाई पडून आहे. तेच म्हणायचं मला सगळ्यात महत्त्वाचं चांगलं करे तुमचं पण आम्ही चांगलं हे आम्हाला तीच एकदा गरिबाची करून विश्वास ठेवा. मी तुमच्या मनापासून ठीक आहे अडचण एवढं तर निघून गेलेत. आता तुम्ही आलं तर तुम्ही आम्हाला सहकार करता. तुम्हाला आम्हाला चांगलं आहे, आवडलं. मी सर्वसामान्यांचं मत आहे. माझं गाव कोणतं साहेब? जवळ